यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। थँक्यू सो मच, धन्यवाद। पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। सागर सुतार हे वादळ मैदानाच्या आतमध्ये अद्याप घोंगवतोय। मागील मॅच मध्ये जी इनिंग त्याने 10 बॉल 32 धावांची साकारली, या सामन्यामध्ये अनस्टॉपेबल इनिंग मैदानाच्या आतमध्ये त्याची पाहायला मिळते। पहिल्या बॉलवरती चौकार त्याने ठोकलाय, इथेही जीवदान मिळालंय। अर्थात या खेळाडूला ज्या ज्या वेळेला जीवदान मिळाली आहे त्या वेळेला त्याने चांगल्या दर्जाची बॅटिंग केलेली पाहायला मिळाली आहे। सागर सुतार ऑन स्ट्राइक, पुढचा बॉल खोलातला ऑन साइडला, वॉर स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु पुन्हा एकदा जीवदान प्राप्त होत आहे सागर सुतारला आणि चेंडूने ओलांडली आहे ती सीमारेषा। इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार। एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत। एरणे गावचे लेजेंड खेळाडू, केएसकेचे लेजेंड खेळाडू आणि एरणे टीमचे कॅप्टन नितीन दादा, आपल्याला विनंती आहे या आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। सकाराम शेठ कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण एरणे गावचे कॅप्टन आणि केएसकेचे लेजेंड खेळाडू अर्थातच नितीन दादा घाडगे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत। नितीन दादा घाडगे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत। केएसकेचे लेजेंडरी क्रिकेटर आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानू, कारण ते या स्पर्धेमध्ये खेळले। थँक्यू सो मच। सागर सुतारला मिळालेले जीवदान हे त्याच्यासाठी वरदानाचंच काम करतायत। मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत असताना पाहायला मिळाल्यात। आज त्याला मिळालेले जीवदान ते वरदानागत तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। 11 धावा धावफलकावरती आहेत। यावेळेला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा हा चेंडू पाहायला मिळाला। अक्षय मोरे ज्या पद्धतीने बॅटिंग करतो, त्याचा टान्स, त्याची टेम्परामेंट, त्याची क्षमता, किंबहुना मागील मॅचमध्ये त्याने ठोकलेला जो समोरच्या दिशेने षटकार होता, काय अफलातून स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता। संघाची धावसंख्या 11 आहे। या सामन्यामध्ये अक्षय मोरे कशी बॅटिंग करतो हे पाहणं फार गरजेचं राहणार आहे। पुढचा बॉल यावेळेला देखील अगदी वेगाने थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना राहुल बातोसेला आपण गोलंदाजी करत असताना पाहत आहोत। चांगला टप्पा, दिशा चांगली आहे आणि ॲक्युरेसी चांगली पाहायला मिळाली आहे। नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये आपल्या समोर येईल। कुरोशी ब्रह्मास्त्र त्याच्या साथीला सुरगे खांबील हा संघ खेळतोय। अगदी त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना सालोशी आणि निवळी, यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, दिशाहीन राहिलाय। चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या सालोशी निवळी एकत्रित खेळते। कुरुशी ब्रह्मास्त्र आणि सुरगे खांबील हे एकत्रित खेळत असताना पाहायला मिळणार आहेत। दोन्ही टीमचे कॅप्टन, चला रिपोर्टिंग करा। आपण टॉस करतो आहोत। केवळ 3 षटकांची मॅच आहे। पहिल्या षटक प्रगती पथावरती आपण राहुलला पाहतोय। अक्षयच्या बॅटवरती तितकेसे बॉल अद्याप आलेले नाही आहेत। 2 बॉल अगदी जाणीवपूर्वक उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवले आहेत। तिसरा चेंडू देखील थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय। डॉट बॉल, एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट। पहिल्या षटकाचा खेळ संपला। धावफलकावरती केवळ 12 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या अंती। केएसके क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत असणारी स्पर्धा बीसीसी गोगवे महाबळेश्वर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली क्रिकेटचा एक दैदिप्यमान सोहळा आपण पाहत आहोत। 6 जुलै 2025 रविवारचा दिवस आहे। एक दिवसीय स्पर्धा, भूमिपुत्र मैदान कोपरखेरणेहून या स्पर्धेचा आपण आस्वाद घेतोय। 22 यार्ड टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या हक्काच्या माणसाची वाहिनी, अगदी सचिनजी शिंदे साहेब यांची वाहिनी आपण पाहत आहोत। प्रथमेश शिंदे असतील, ओमकार माने असतील, प्रणय शिंदे, हर्षल शिंदे यांना आपण कामकाज करत असताना पाहतोय। 2 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा कव्हर करण्यात येते। धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय त्या 12 आहेत। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। थोडीशी दिरंगाई होती मॅच मध्ये, लक्ष वेधेन मी प्रताप, थोडीशी घाई व्हायला हवी, कारण यापुढेही मॅचेस खूप साऱ्या कव्हर करणं बाकी आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाची पंचांची भूमिका आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत। प्रेम सर यांना आपण पाहतोय, त्याच वेळेला सूर्यकांत आढावसर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। एक डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। उजव्या यष्टीच्या बाहेर अपिश अँड दॅन पनिश, कव्हर पॉइंटला ठोकलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार।
दूर राहिला, फेकी अचूक झाली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं पसंत करणार होता सागर सुतार, परंतु तिथून 1 रन आली आहे. संघाची धावसंख्या 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अक्षय मोरे स्ट्राईक पासून दूर सारत होता, कारण त्याला ठाऊक होतं आपल्या बॅटवरती बॉल आलेले नाही आहेत, मोठी फटकेबाजी झालेली नाही आहे. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल. यावेळेला आपली बॅट, याची बॅट आहे की तो बॉल आउट ऑफ द रोफ. काय स्ट्रोक खेळलाय. मागील 3 चेंडू त्याच्या अगेन्स्ट निर्धाव आले होते, आता मात्र बॉल पाठी ठेवला, वाट पाहिली, उसळी घेणारा बॉल होता आणि एक्स्ट्रा कव्हरला. वॉट अ स्ट्रोक बाय अक्षय मोरे. येतोय तो षटकार. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचते. वेगाने फ्लाय होते, धावा हव्या होत्या आणि या षटकामध्ये यायला लागल्यात, कारण चौकार आल्यानंतर तदनंतर आपण पाहिलं तसं आहे जिथे अक्षयच्या बॅटमधून षटकार देखील पाहायला मिळालाय. 23 ऑन दी बोर्ड आहे. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. चांगली बॅटिंग. आता मात्र सुवर्ण मध्य सापडलाय असंच म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू नंतर कमबॅक करणं महत्वाचं राहतं. कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक आणि तो कमबॅक आपण पाहतोय. यावेळेला बॅटचा स्टिकर जवळ लागला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सहज साधा सोपा झेल त्याने टिपला. फलंदाज धक्का क्रमांक पहिला. अक्षय मोरे बाद. अक्षय मोरे बाद झाला. अक्षय सुतार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. फटका फसला, एक्झिक्युशन तेवढं मिळू शकलं नाही. बॅटच्या वरच्या भागाला लागला स्टिकर जवळ आणि याचंच कारण की काय लॉंग ऑनला एक सहज साधा सोपा झेल टिपण्यात आला. यावेळेला पडल्यानंतर वेगाने उसळी घेणारा रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी ती पाहायला मिळाली. गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं आपण प्रतीक सकपाला पाहतोय. त्याची शैली काहीशी निराळी आहे. बॉल डिलिव्हर्ड करत असताना तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि तदनंतर बॉल डिलिव्हर्ड करतो. त्याची एक वेगळ्याच अंदाजाने त्याची गोलंदाजी करण्याची ही शैली पाहायला मिळाली. वेगाने टाकला बॉल, कमी रनअपने गोलंदाजी त्याने केली आहे. अगदी 2 ते 3 पावलामध्ये वेगवान बॉल हाताळल्यात. अगदी पहिल्या 3 बॉलवरती धावा आल्या, शेवटच्या 3 बॉलवरती विकेट कमावली, धावा गमावलेल्या नाही आहेत. एकंदरीत पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 23. बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर मोरिया 11, वारसोय देव, निपाणी ताट्या टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आहे 23ला 1. खरं तर शिवनेरीचं हे गीत आपण ऐकलं, परंतु ज्या शिवरायांनी जो सर्वाधिक मोठा इतिहास ज्या कोयना, सुळशी, कांडाटी या तिन्ही नद्यांच्या खोऱ्यामध्ये लिहिला, सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये लिहिला, तीच अगदी आपण पाहिलं तर हा सातारा जिल्हा आणि महाबळेश्वर तालुक्यातील एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतो. हाफ ट्रॅकर बॉल होता, खेचून मारला, ऑन साईडला केलाय. गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक सिंगल निश्चित मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. धावा येत असताना पाहायला मिळतात त्या 2. गॅप मोठा होणार नाही, धावांचा तोठा. रन्स आल्यात त्या 2. दुहेरीच्या मदतीने 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अशा आषाढी एकादशी आहे. तमाम वारकऱ्यांना आणि त्याच वेळेला भाविकांना आज आषाढी एकादशीच्या लक्ष शुभेच्छा. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने आपण वधारत असताना सध्याच्या घडीला 25 पाहतोय. सागर सुद्धा स्ट्राईक एंडवरती आहे. कमी गतीचा बॉल, अगदी आपण पाहिलं ना तर खेळपट्टीवरती घोंगावत राहणारा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. अगदी भिंगरीप्रमाणे गोल फिरत राहायला पाहायला मिळाला होता. भिंगडी शॉट. मैदानाच्या आतमध्ये चेंडू केवळ खेळपट्टीवरती राहिलाय. धाव मिळालेली नाही. डॉट बॉल. धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. सध्या दगडीला आपण पाहिलं तर धावफलक असं वाटलं होतं काही क्षणापूर्वी की एक ओसांडी घेतोय, मुसंडी मारतोय. मोठी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. पहिले 2 बॉलवरती चांगली सुरुवात झाली.
यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू मध्ये प्रताप चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द मॉर्निंग, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. फलंदाज बाद. एक अफलातून झेल पाहायला मिळाला. प्रतापने एक चांगला झेल टिपला. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण लक्ष देतो आहोत. कृषी ब्रह्मास्त्र चोरगे कांबिल टीमचा कॅप्टन या आणि त्याच वेळेला सालोशी निवळी टीमचा कॅप्टन. टॉस आपण करणार आहोत. चला लवकरात लवकर या. मंत्रमुग्ध करणारं संगीत आपण ऐकतो आहोत. यावेळेला बॅटची लिडिंग आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. आपण पाहतोय येथे 1 2 3 अँड ड्रॉप. सहज साधा सोपा झेल. हातात तोंडाशी आलेला घास इथे निसटलाय. एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न विशाल सकपाने केला, परंतु त्याच्या हातामधून हा झेल इथे धरणीला दान दिला गेलाय. प्रतापने प्रताप रचला. विरुद्ध दिशेने जात असताना अवघड झेल त्याने सोपा केला, परंतु विशालने सोपा झेल अवघड केलाय. पुन्हा एकदा प्रताप चेंडूच्या खाली येतोय. यावेळेला जजमेंट काही अंशी चुकतं. धावा इथे प्राप्त होतील. 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्या. तिहेरीचा प्रयत्न होईल का. धावफलकावरती धावा या दुहेरीच्या मदतीने तिथे 28 at 28 ऑन दी बोर्ड. 3 षटकांची लढत आपण पाहतोय. तिसरी मॅच. धावफलकावरती सध्या घडीला 28 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. संघाचे हितचिंतक, संघाचे तारणहार, उत्कृष्ट गोलंदाज सोपान मोरे काही अंशी टेन्शन मध्ये आहेत. ऑन साईडला फ्लिक केला होता. ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल में इथे डबलचा प्रयत्न इथूनही करण्यात येतोय. धावा इथे प्राप्त होतील. ते एकंदरीत आपण पाहतो 2 तर पूर्ण झाल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. संघाची धावसंख्या धावा मिळतात त्या 2 दुहेरीच्या मदतीने धावफलकावरती आहेत. त्या 30-31 धावसंख्येचे टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. चला क्षेत्ररक्षण बरीच सजवून घ्या. सागर मी लक्ष वेधन. महेंद्र दादा मोरे यांना विनंती करतो, दादा या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 4 चा आपण टॉस करणार आहोत. महत्वाचा टॉस आहे. एका बाजूला कुरुशी, दुसऱ्या बाजूला शिंदी सालोशी असा जबरदस्त सामना पाहायला मिळेल. खांबिल चोरगे 4 गावं एकत्रित खेळताना आपण पाहणार आहोत. आणि महेंद्र दादा मोरे जे वारसोळी देवगावचे सुपुत्र आहेत, मोर्या युवा मित्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टेल आणि हेड असेल. टॉस कोण मागेल. ओके, शिंदे आणि सालोशी संघ या ठिकाणी टॉस मागेल. टेल इज अ कॉल आणि इट इज अ हेड. टेल्स बोललास ना. जोरात बोलायला पाहिजे. पुन्हा करू सर. पुन्हा मी टॉस करतोय. हेड्स इज अ कॉल आणि इट इज अ हेड. टॉस जिंकलाय. निर्णय काय. फिल्डिंग. 2 गाव एक या संकल्पनेमध्ये खेळताय. कसं वाटतंय स्पर्धेबद्दल, काय म्हणशील. स्पर्धा तर भरपूर चांगली आहे आणि आमची पहिली टुर्नामेंट आहे आणि आम्ही चांगला खेळायचा प्रयत्न करू. बॅटिंग करायचे. सुशांत, किती धावा सेफ असतील या ग्राउंडवरती. 360 ग्राउंड आहे. 60+ तरी करायचा प्रयत्न करू आम्ही. स्पर्धेबद्दल तुझे 2 शब्द. स्पर्धा चांगली आहे, उत्तम आहे. पहिल्यांदाच खेळतोय मी तर. गेल्या वर्षी नव्हतं खेळलो. मस्त आहे. महेंद्र दादा यांच्याकडे जाईन. दादा स्पर्धेबद्दल काय म्हणाल. कारण गोगवे गावचं आयोजन आपण दरवर्षी पाहतो. विजयदादा देसाई स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. तुमचे 2 शब्द. नियोजन तर उत्तम आहे आणि तुमचं नियोजन म्हणजे KSK मधलं टॉपचं असतं. त्यामुळं विजयदादा स्मृतीचं तुमच्या टुर्नामेंटला खूप खूप शुभेच्छा मोर्या मित्रमंडळाकडून.
थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि त्यांना सांगूया की मॅच जशी संपेल तसं लगेच तुम्ही मैदानाचा ताबा घ्याल. कारण आपल्याला टोटल आजच्या दिवसामध्ये 15 मॅचेस आहेत. दुपारच्या सत्रामध्ये तालुका हाफ आहे आणि तालुकाच्या लढती या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्यांदा खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये होत आहेत. या अगोदर आपण असोसिएशनच्या लढती पाहिल्या होत्या, परंतु पहिल्यांदा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तालुका हाफ आहे आणि कोणता तालुका त्या ठिकाणी त्या पोलमधून बाजी मारेल आणि त्यांच्याबरोबर KSK प्रतिष्ठानचा कोणता संघ क्वालिफाय होईल, त्या क्वालिफाय होणाऱ्या संघाला पश्चिम महाराष्ट्रातील 2 आयकॉन घेण्याची संधी असेल. मग मेगा फायनलमध्ये काय घडेल या सर्व गोष्टींसाठी आम्हाला वेळ पाहिजे. त्यासाठी आम्ही KSKच्या टीमना विनंती करतोय की थोडासा वेळ वाचवा. सामन्याला सुरुवात करूया. जाऊया पुन्हा एकदा जयजी भोसले सर यांच्याकडे. धन्यवाद. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतापला आपण पाहतो आणि त्याच्या साथीला आघाडीला येत असताना फलंदाजीसाठी राहुल याला आपण पाहत आहोत. अक्षय मोरे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 31 धावसंख्येचा मापक लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सोपान मोरे हे कारगर अस्त्र साबित राहू शकतं का या मॅचमध्ये, पाहणं गरजेचं राहील. कारण मागील मॅचमध्ये 5 धाबांचं षटक त्यांनी हातावलं होतं. पहिल्या बॉलवरती आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतात त्या 6. हा येतो उत्तुंग षटकार. आणि प्रतापने नेहमीच या मैदानावरती प्रताप दाखवलाय. पहिल्या बॉलवरती षटकार त्याने ठोकलाय. पुढचा बॉल यावेळेला लगातारचा आणखीन एक दे धक्का घे छक्का, ठोकलाय षटकार. लगातारचे 2 बॉल 2 षटकार आलेत. ये गाव मेरा और इस गाव का मैं सिंगम हे सांगण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रताप. हे मैदान माझं आणि या मैदानाने मला भरभरून दिलंय. 2 बॉल 2 षटकार त्याने ठोकलेत. ऑन साइडला स्ट्रॉंग झोन आहे त्याचा. यावेळेचा बॉल उचळी घेणारा, या दर्जाचे चेंडू यायला हवेत. कारण अनेक प्रश्नांचा काहूर माजवणारा बॉल राहिला. स्वतःला वेगळं करू शकला नाही बॅटर. प्रतापला आपण पाहिला तो नाखुश राहिला, हताश आहे, निराश आहे. कारण त्याने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता या बॉलवरती. यावेळेला लगातार 3रा षटकार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, बॅटमधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. तीन षटकार आलेत. षटकार डॉट बॉल, षटकार डॉट बॉल ही मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. 18 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय मोरेच्या अगेन्स्ट रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. मॅच बॉल आलाय. षटकार आलेत ते 3 एकंदरीत आपण पाहिलंय. चांगली बॅटिंग करतोय प्रताप. या नावामध्ये सारं काही आहे, कारण त्याच्या नावामध्येच प्रताप लिहिलंय. यावेळेला तिसरा खेळ आहे. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट, षटकार. याही बॉलने सीमारेषा इथे ओलांडली आणि धावा मिळतील त्या बॉलवरती.
पंच आयोजकांनी सांगितलं हा षटकार आहे. येस अंपायर 6 धावा आहेत. केवळ धावसंख्येची आवश्यकता आहे ती 1. 7 बॉल 30 बांधल्यात आणि मॅच फिनिश. 8व्या बॉलवरती सामना संपला. 6 षटकार या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. राहुलनेही चांगली खेळ केली परंतु प्रतापने प्रतापच रचलाय. एकंदरीत 6 बॉलमध्ये 24 धावांची खेळी त्याने साकारलेली पाहायला मिळाली. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच कुरुशी ब्रह्मास्त्र आणि चोरगे कांबिल दोन्ही टीम आणि त्याच वेळेला सालोशी निवळी. चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. थँक्यू सो मच. चला टीम सालोशी आणि निवडी यांना विनंती आहे की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला विनंती आहे टीम सालोशी आणि निवडी अनिरुद्ध सहकार्य करा.